नमस्कार. हा हेल्दी पदार्थ तुम्ही ट्राय केला आहे का? चला सांगते. तर ताजी ताजी पालक घ्यायची आणि मोड आलेले मूग. मस्त त्याला मोड आलेत बघा. तर पालक स्वच्छ पाण्याने धुवून अशा थोड्याशा पाण्यात त्याला थोडंसं वाफवून घ्यायचं. ही बघा अशी थोडीशी वाफवून घ्यायची. हा ॲक्च्युली माझ्या नवऱ्याने सजेस्ट केलेला पदार्थ आहे, त्यांना खायचा होता. इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ती वाफवलेली पालक, मोड आलेली मूग त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. इकडे सोबतच चटणीची पण तयारी चालू आहे. त्याच कढईत मी 2च टोमॅटो घेतले आहेत. आमच्या दोघांसाठी बनवायचं होतं, त्यामुळं 2च टोमॅटो वाफवून घ्यायचे तेलामध्ये. त्याच्यामध्ये बघा मी कांदा पण एक टाकलेला आहे, लसूण, आलं आणि आपली लाल मिरची असते, बेडगी मिरची म्हणतो आपण त्याला, ती एकच टाकलेली आहे. तर हे बघा मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकायचं. त्याच्यानंतर एका पातेल्यात ओतून त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि तुम्ही कोणत्याही फळभाज्या टाकू शकताय. मी इथं माझ्याकडे गाजर होतं म्हणून गाजर थोडंसं किसून टाकलं आहे आणि थोडासा कांदा टाकलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकताय. त्याच्यानंतर मी इथं डोशाचा तवा ठेवून त्याला कांद्याने असं तेल लावून घेतलं आहे आणि मस्तपैकी आपला डोसा पसरलेला आहे. त्याला वाफा बघा किती छान येतात आणि जाळीदार असा डोसा तयार होतो बघा. मस्तपैकी असा खरपूस भाजून घ्यायचा. आम्ही असं यूट्यूबचं बघून नवीन नवीन आधीमध्ये ट्राय करत असतो. माझ्या नवऱ्याला असे नवीन नवीन पदार्थ केलेले आवडतात. त्यांच्या आवडीसाठी हा केलेला होता मी. माझ्या वेदालाही आवडला की तिने पण चाटून पुसून खाल्ला आहे बघा. तुम्हीही ट्राय करू शकताय.